मंडळी नमस्कार. मंडळी, एखाद्या कर्मचाऱ्याला कॉर्पोरेट क्षेत्रातून किंवा खाजगीरित्या देखील काढून टाकायची वेळ आली ना, की त्याला आपण त्याच्यातले दोष दाखवायला सुरुवात करतो. त्याला नोटिसा द्यायला सुरुवात करतो. त्याचं हेच कसं चुकलं, त्याचं तेच कसं चुकलं हे सांगायला सुरुवात करतो आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ते कोणी सुरू केलेलं आहे? तिकडे नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अधिवेशन झालं. त्याला चिंतन शिबिर असं त्यांनी नाव दिलेलं होतं. आणि त्या चिंतन शिबिरामध्ये अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आणि सांगितलं की काम जमत नसेल तर आपलं पद रिकामं करा. अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिला. हा इशारा देण्यामागचा उद्देश काय आहे त्याच्यावर आपण येऊच या. हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची बैठक घेतली आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये. आणि त्या आठवड्यामध्ये ज्या बैठकीमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं? तुम्हाला जर काम करणं जमत नसेल तर पद रिकामी करा. याचा अर्थ एका बाजूला अजितदादा सांगताहेत पद रिकामी करा, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे सांगताहेत पद रिकामी करा. तिसऱ्या बाजूला भाजपामध्ये असं काही प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ऐकायला येत नाहीये. या दोन्ही म्हणजे शिंदे आणि पवार या दोघांनी जी काही वक्तव्य केली आहेत त्यांच्या त्यांच्या मंत्र्यांच्या समोर, त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर, त्यांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर, ही सध्या माध्यमामध्ये जोरदार चर्चेला आहेत. यातून नेमकं काय दिसतं आहे किंवा काय घडणार आहे असं जर आपल्याला जाणवायचा प्रयत्न झाला तर वरवर वाटेल ठीक आहे, असे इशारे सगळ्यांना द्यायचे असतात, असे इशारे देतच असतात. मात्र प्रत्यक्षामध्ये थोडंसं मागे जायला हवं आपल्याला. लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की इथे आमदार म्हणून निवडून आलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सिनियरिटी प्रमाणे अनेक जण मंत्रिपदाचे इच्छुक आणि दावेदार आहेत. आणि त्यांना बऱ्याच म्हणजे दोन्ही पक्षामधल्या बऱ्याच लोकांना थोपवून धरण्याकरता हे सांगण्यात आलेलं आहे की 2.5 वर्षाची टर्म आपण प्रत्येकाला द्यायचं आहे आणि म्हणून आता जे मंत्री आहेत यांना 2.5 वर्ष झाल्यानंतर जागा रिकाम्या करण्यास सांगण्यात येईल आणि मग तुम्हाला संधी देण्यात येईल. अशा पद्धतीने प्रॉमिस करण्यात आलं, अशा पद्धतीने खात्री देण्यात आली, अशा पद्धतीने लालूच देण्यात आली म्हणा. या दोन्ही मंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं याच्यापूर्वी. मात्र मग आता सुरुवात काय झाली तर आता राज्य मंत्रिमंडळाला वर्ष होत आहे जेमतेम आणि हे होत असतानाच आत्तापासून त्यांनी हाकाट्या सुरू केलेल्या आहेत. काय सुरू केलेले आहेत? तुम्हाला हे काम जमत नाही, तुम्हाला ते काम जमत नाही, तुम्हाला मालकमंत्री पद दिलं, तुम्ही कामाकडे लक्ष देत नाही, तुम्ही पक्ष संघटनेचं काम करत नाही, तुम्ही कार्यकर्त्यांचं ऐकत नाही. या वॉर्निंग द्यायला सुरुवात केलेली आहे. जसं कर्मचाऱ्याला वॉर्निंग देतात, मेमो देतात, तसं या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आपापल्या मंत्र्यांना वॉर्निंग द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याची परिणिती 2.5 वर्षानंतर त्यांची गच्छंती होण्यात होते का हे आपण पाहूया.